दीक्षित, यंदाचं बजेटमधून अजित पवारांचा अर्थसंकल्प कठोर शिस्तीचा की लोकप्रिय घोषणांचा हे पाहावं लागणार आहे। महाराष्ट्राच्या तिजोरीची आर्थिक स्थिती आधीच सुरू असलेल्या योजना आणि वित्तीय तुटीमुळे फारशी सुस्थितीत नाहीये। त्यामुळे अर्थमंत्री अजित पवार यंदाचा अर्थसंकल्प कसा सादर करतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान सध्या विधानसभेमध्ये अनुपमा खानविलकर आमच्या प्रतिनिधी तिथे उपस्थित आहेत, तर त्यांच्यासोबत काही पाहुणे सुद्धा आहेत। त्यांना काय वाटतंय की अजित पवार आजचा अर्थसंकल्प कसा सादर करतील याबद्दल ते चर्चा करणार आहेत। आपण थेट जाऊया विधानसभेत। कल्याणी, अगदी आज खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला याची प्रतीक्षा आहे की आजच्या अर्थसंकल्पामध्ये अजित पवार अर्थमंत्री काय नेमक्या घोषणा करणार, आणि त्याचसाठी आज आपल्याबरोबर काही आमंत्रित सुद्धा इथे आलेले आहेत। आणि यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार आहेत सुनील प्रभू। आधी आपण त्यांच्याकडे जाऊया। सर, आजच्या बजेटमध्ये एकतर काय अपेक्षा आहेत? तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि त्यामुळे परवा महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आला आणि आर्थिक पाहणी अहवालामध्ये आपण पाहिलं असेल की जवळजवळ 7 लाख कोटी रुपयाचं कर्ज या महाराष्ट्रावर आहे। या सगळ्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये मागच्या वर्षभरामध्ये सगळ्या बजेटरी विभागातले पैसे काढून त्यांनी केवळ या ठिकाणी निवडणुकीपूर्वी महिलांना आपण काहीतरी देतोय असं दाखवून आपण त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना ज्याच्यामध्ये वर्ग केले गेले, आणि आज परिस्थिती अशी आहे की लाडक्या बहिणीचे पैसे द्यायला देखील सरकारकडे पैसे नाही आहेत। ह्या महिन्याचा आणि मागील महिन्याचा हप्ता देणार होते तो पण आता अर्धा दिला जाईल असं सांगतायत। त्यामुळे मला असं वाटतं की हा जो आर्थिक डोलारा दाखवणार आहेत आज तो केवळ डोलारा असणार आहे, मोठ्या घरचे पोकळवाचे अशी परिस्थिती आजच्या बजेटची असू शकेल। याचं कारण सगळ्यात मोठं सिंचनाचं जो काही खर्च आहे तो आर्थिक पाहणी अहवालामध्ये दाखवला नाही, आणि माझ्या माहितीप्रमाणे सिंचनावरती एवढा खर्च झालेला आहे तो न दाखवण्यामागचं आर्थिक पाहणी अहवालाचं कारण काय आहे हे देखील शोधणं गरजेचं आहे। मला असं वाटतं की याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अपव्यवहार झाला असेल किंवा त्यातले पैसे हे पुन्हा लाडक्या बहिणीला दिले गेले असतील, त्या सगळ्या गोष्टी जर आपण तो अहवाल वाचला तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं। आणि त्यामुळे सरकारात बजेट त्या ठिकाणी मांडेल अर्थमंत्री अजितदादा पवार हे अतिशय अनुभवी अर्थमंत्री असल्यामुळे ते, आणि मला निश्चितच देवेंद्र फडणवीस हे उत्तम अर्थतज्ञ आहेत, आणि त्यामुळे ते बजेट चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न जरी राज्याच्या जनतेला करणार असले तरी देखील आर्थिक डोलारा जो आहे तो सांभाळणं हे कठीण होणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं येणारं बजेट हे मोठ्या घरचे पोकळवासे जी काय म्हण आहे मराठीत तशा परीचं असू शकेल असं मला वाटतं। बरं, पण येणारं हे बजेट म्हणजे आजचं बजेट हे निश्चित निवडणुकांचं बजेट नाहीये, पण तरी सुद्धा काही खुश करण्यासाठी, काही जिल्ह्यांना खुश करण्यासाठी बेसिकली काय नेमक्या घोषणा होऊ शकतात का या दृष्टीनं काही बेसिकली लाडक्या बहिणी योजनेचे पैसेच वेळेवर दिले जाणार नाही आहेत तर बाकी सगळ्या योजनांमध्ये मागच्या वर्षभरात थांबवलेले पैसे जरी दिले आणि ती कामं केली तरी खूप आहेत। आता अशी परिस्थिती आहे की सरकारचं उत्पन्न आणि येणारा खर्च हे जर आपण बघितलं तर ज्या मागील गोष्टी कर्जाच्या रूपाने परतफेड करणं आहे आणि त्या व्यतिरिक्त काही पैसे जे सरकारकडे उरणार आहेत त्यात नेमकी कशी सोंग सरकार घेणार आहे, रात्र थोडी आणि सोंग फार अशी परिस्थिती या सरकारची आहे। 8 लाख कोटींचं कर्ज आहे आणि महसुली तूट प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये। सर, अगदी तर हे कर्जाची परतफेड कशी होणार खूप मोठा प्रश्न आहे। कर्जाची परतफेड होणं कठीण आहे, म्हणजे हे राज्य दिवाळखोरीच्या दिशेने चाललेलं काय अशा परिस्थितीत आज आपण वावरतोय हे सत्य आहे, हे सत्य आहे, आणि हे सांगायला कुठच्या ज्योतिषाची गरज नाही, आर्थिक पाहणी अहवालच सांगतोय। ठीक, थँक्यू। आपल्याबरोबर विक्रम काळे आहेत आमदार। विक्रमजी, काय एकंदरीत ह्या बजेटमधून आपण अपेक्षा करू शकतो, काय राज्यातल्या जनतेला मिळेल? या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब हे 11व्यांदा अर्थसंकल्प आज मांडणार आहेत, आणि निश्चितपणानं या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा हा अर्थसंकल्प असेल। आज लाडकी बहीण असेल, शेतकऱ्यांचे कर्जमाफीचा विषय असेल, असे महत्त्वाच्या विषयामध्ये निश्चित दिलासा त्या ठिकाणी देणार आहे। या देशामध्ये असं कुठलंही राज्य नाही की जिथं कर्ज काढलं जात नाही। कर्ज हे काढावं लागतं, कर्ज काढलं जातं, परंतु त्याची भरपाई सुद्धा करण्याची सक्षम पात्रता कुठं आहे तर ती महाराष्ट्र राज्यामध्ये आहे, महाराष्ट्र सरकारकडे आहे। त्यामुळं सर्वसामान्याला दिलासा देण्याचं काम, सर्वसामान्याच्या विकासाच्या योजनाचं प्रतिबिंब आजच्या बजेटमध्ये निश्चितपणाने आपणाला त्या ठिकाणी दिसणार आहे। आता ते विरोधकांचं कामच आहे की ते विरोधात बोलणं, पण मला वाटतं की हे सरकार हे विकसनशील सरकार आहे,
कालच आपण पाहिलं की या देशामध्ये क्रिकेटमध्ये सुद्धा बाजी मारण्याचं काम या देशाच्या टीमनं त्या ठिकाणी केलं नव्हे तर या अशा पद्धतीनं हा चषक मिळवणारा सर्व देशातील भारत हा एक नंबरचा देश आहे. त्यामुळं प्रगतशील महाराष्ट्र राज्य आणि त्याला पुढे नेण्याचं काम हे सरकार या राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेब नक्की करतील असं आशा मान्य ते आता बजेटमध्ये दिसेल. पण लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी सध्या चर्चा सुरू आहे की 2100 रुपये मिळणार की नाही या चिंतेत सध्या राज्यातली लाडकी बहीण आहे, तर काय याची घोषणा होऊ शकते आता? निश्चितपणानं सरकारनं शब्द दिलेला आहे. ठीक आहे, निवडणुकीपूर्वी जरी दिलेला असेल तर निश्चितपणानं त्याची अंमलबजावणी हे सरकार करणार आणि लाडक्या बहिणीला वाऱ्यावरती सोडणार नाही. नियमित त्यांचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि जे 1500हून 2100 रुपये वाढ करायची होती ती सुद्धा निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला दिसेल. बरं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की बेरोजगारी पण वाढत चालली आहे, तोही आकडा मोठा आहे. योजनांना काही कात्री लागण्याची शक्यता आहे असं विरोधक म्हणतात. काय नेमकं नाही का, आपण जेव्हा पुढं चालत असतो तेव्हा काही योजना ह्या कालबाह्य होतात. कारण शेवटी जे नवीन आहे ते आपल्याला स्वीकारलं पाहिजे, नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे. त्यामुळे काही योजना ह्या मागं पडतात, काही योजना आपल्याला त्या ठिकाणी रद्द कराव्या लागतात. त्यामुळं मला वाटतं की हे विकासाचं चक्र आहे आणि त्यामुळं काही योजना निश्चितपणानं नव्या सुद्धा येत आहेत. बंद होणार याच्यापेक्षा मला वाटतं नव्या आलेल्या योजनांचं सुद्धा आपण स्वागत करणार आहोत आणि तशा योजना सरकार आणणार आहे. ठीक आहे. एकंदरीत तुम्हाला या बजेटमधून खूप अपेक्षा दिसत आहेत. खरं तर राज्य कर्जाच्या खाईमध्ये गेलेलं आहे अशा प्रकारे चर्चा होत असताना तुम्ही मात्र खूप सकारात्मक दिसताय. नाही, निश्चितपणानं, कारण या राज्याचे अर्थमंत्री माननीय आमचे नेते अजितदादा पवार साहेब हे सक्षम अर्थमंत्री असल्यामुळं आणि त्यांचा अभ्यास एवढा ह्या खात्याचा आहे की ते बरोबर त्या ठिकाणी येणारा रुपया आणि जाणारा रुपया याचा समतोल साधून या राज्याला पुढे नेण्याचं काम करणारा अर्थसंकल्प आज मांडतील अशी आम्हाला निश्चितपणाने आशावाद आहे. ठीक आहे. धन्यवाद. तुम्ही बोललाच ही 24 तास बरोबर. आणि आपण बघितलं कल्याणी एकंदरीतच सकारात्मकता अशा या गटाकडून खरं तर आता सांगितली जाते आहे. आणि बजेटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खरं तर राज्य आता कर्जाच्या पूर्णपणे मोठ्या डोंगराखाली असताना सुद्धा विक्रम काळे यांनी मोठा विश्वास खरं तर व्यक्त केला की खूप मोठ्या प्रमाणामध्ये योजना जाहीर होतील आणि सर्व घटकांना यामध्ये खुश केलं जाईल अशा प्रकारे त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे निश्चितच हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे की कशा प्रकारे अजित पवार आपल्या घोषणांच्या माध्यमातून सगळ्या जनतेला खुश करत आहे. आणि बेसिकली येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्याआधी काही जिल्ह्यांना विशेष असं स्थान दिलं जाते का हे सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच अनुपमा, खरं तर अजित पवार अनुभवी अर्थमंत्री आहेत त्यामुळे ते आज कशा पद्धतीने अर्थसंकल्प सादर करतील. पालिका निवडणुका सुद्धा तोंडावर आहेत त्यामुळे मोठ्या शहरांसाठी काही मोठ्या घोषणा केल्या जातात का हे सगळंच पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.